नमस्कार, मी वैष्णवीज किचन रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत. तर आज आपण टिप्ससह साबुदाणा खिचडी कशी बनवायची हे आपल्या किचनमध्ये बघूया. तर यासाठी मी ओव्हरनाईट सोक केलेला साबुदाणा घेतलेला आहे. तुम्ही 4 ते 5 तासासाठी सुद्धा भिजवू शकता साबुदाणा. त्यासाठी 1 वाटी साबुदाणा घेतलेला आहे आणि छान असा स्वच्छ 3 ते 4 पाण्याने धुवून घ्यायचा आहे, म्हणजे जो स्टार्च राहतो तो यामध्ये राहत नाही आणि त्यामुळे साबुदाणा जो आहे तो मोकळा व्हायला मदत होते. आणि छान त्यानंतर याला बाजूला ठेवून द्यायचं किंवा साबुदाण्याच्या थोडं वर एवढं पाणी ठेवायचं आहे आपल्याला आणि भिजत ठेवायचं आहे. 5-6 तासानंतर साबुदाणा हा खूप छान फुलतो. त्यानंतर काही साहित्य घ्यायचे. शेंगदाणे हे छान भाजून घेतलेले आहेत. 1 वाटी इतके शेंगदाणे आहे. छान भाजून घ्यायचे आपल्याला तळतळेपर्यंत. बघू शकता या पद्धतीने छान आपल्याला शेंगदाणे असे भाजून घ्यायचे आहेत. तुमचा साबुदाणा सुद्धा कधी कधी असा चिकट होतो का? तर या टिप्स फॉलो करा. साबुदाणा कधीच चिकट होणार नाही आणि छान मोकळा होईल आणि चवीला सुद्धा उत्तम. तर शेंगदाणे हे भाजून झालेले आहे आपले. आता हे बाजूला ठेवून देऊया, थंड होऊ देऊया थोड्या वेळासाठी. थंड झाले की हे बाजूला ठेवून द्यायचे आहे आपल्याला थंड करण्यासाठी. त्यानंतर पॅन ठेवायचा आहे गॅसवरती. त्यामध्ये मी तूप घातलेलं आहे 2 चमचे. तुम्ही तेलसुद्धा यामध्ये ॲड करू शकता. त्यानंतर कढीपत्ता टाकायचा आहे. तुमच्याकडे फ्रेश असेल तर तुम्ही तो सुद्धा टाकू शकता. माझ्याकडे नव्हता तर यानंतर जिरं टाकायचं आहे 1 टीस्पून आणि छान तळतळू द्यायचं. त्यानंतर 2 ते 3 मिरच्या घेतलेल्या आहे मी, त्यासुद्धा याच्यामध्ये टाकून छान शिजवून घ्यायचं आहे आपल्याला. हे उसळ 2 ते 3 माणसांच्या प्रमाणामध्ये आहे. तुम्हाला त्यामध्ये वाढ करायची असेल तर तुम्ही करू शकता किंवा कमी करायचं असेल ते सुद्धा तुम्ही त्यामध्ये इन्ग्रेडियंट्स कमी जास्त करून करू शकता. हे झालं आहे आपलं. त्यानंतर यामध्ये आपल्याला चिरून घेतलेला जो आलू होता तो टाकायचा आहे किंवा तुम्ही बॉईल केलेला आलूसुद्धा या ठिकाणी यूज करू शकता याच पद्धतीने. आणि याला 5 ते 10 मिनटं छान शिजू द्यायचं आहे लो फ्लेमवरती. मध्ये चेक पण करायचं. त्यानंतर बघूया आपले शेंगदाणे पण थंड झालेले आहे. हे छान हाताने मॅश करून घ्यायचं आहे आपल्याला. साल काढून घ्यायचे. तुम्हाला हवं तर तुम्ही पूर्ण सालसुद्धा काढू शकता. मी काही साल ठेवलेले आहे, म्हणजे त्यानेसुद्धा चव ही भारी लागते. त्यानंतर आपण छान त्याचे साल जे आहे काढून घेऊया. अशा टोपलीचा वापर करून छान पूर्ण साल निघाल्या जाते. हे बघू शकता. आता हे साल निघाले. त्यानंतर मिक्सरला बारीक करून घेऊया. यासाठी मिक्सरच्या भांड्यात मी शेंगदाणे टाकलेले आहे. शेंगदाणे खूप बारीक नाही करायचे आपल्याला, अर्धवटच बारीक करायचे. त्यानंतर आलू शिजले की बघूया. बघू शकता मध्ये मध्ये 1-2दा चेकसुद्धा करायचे, म्हणजे जळणार नाही आलू वगैरे. बघा गोल्डन ब्राऊन कलर आलेला आहे आणि आलू छान शिजला गेलेला आहे. यानंतर यामध्ये साबुदाणा हाताने फोडून टाकायचा आहे, म्हणजे गाठी बनणार नाही त्याच्या. तर या पद्धतीने तुम्ही साबुदाणा बनवू शकता. छान मोकळा असा सुटसुटीत साबुदाणा तयार होतो. छान मिक्स करायचं आणि यानंतर जो शेंगदाण्याचा कूट काढलेला आहे ना आपण, हा सुद्धा यामध्ये ॲड करायचा. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही तळलेले जे शेंगदाणे आहेत ते सुद्धा यामध्ये थोडे यूज करू शकता. मला असा थोडा अर्धवट शेंगदाणे छान लागतात म्हणून मी या पद्धतीने शेंगदाणे टाकते. तुम्हाला जसे आवडत असेल त्या पद्धतीने तुम्ही यामध्ये शेंगदाणे वापरू शकता. आणि या पद्धतीने छान असा साबुदाणा इथे तयार होतो. त्यानंतर 5 ते 6 मिनटासाठी किंवा 10 मिनटासाठी असा साबुदाणा झाकण ठेवून लो फ्लेमवरती ठेवायचा आहे आपल्याला आणि छान असा शिजू द्यायचा. त्यानंतर झाकण खोलायचं आणि एकदा फिरवून घ्यायचं. त्यानंतर चवीपुरतं मीठ टाकायचं आहे. मीठ हे शेवटी टाकायचं, नाहीतर पाणी सुटल्यामुळे साबुदाणा जो आहे ना तो थोडा चिकट होतो, तर असं होणार नाही. त्यानंतर यामध्ये साखर टाकायची आहे आपल्याला
आणि काही वेळासाठी पुन्हा आपल्याला हे झाकण ठेवून शिजवून घ्यायचं आहे. म्हणजे जो साबुदाणा आहे ना, हा ट्रान्सपरन्स होतो. बघू शकता, आधी पांढरा दिसत होता, आता साबुदाण्याचा जो कलर आहे आपला, तो सुद्धा छान चेंज झालेला आहे. तर मंडळी, तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली तर मला नक्की कमेंटमध्ये कळवा. आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आणि याच नवीन नवीन टिप्ससाठी मला फॉलो नक्की करा. तर चला, साबुदाणा सर्व करूया. थँक्यू.